पिंजर पोलिसांवर ग्रामस्थांचा रोष, मुख्यालयी हजर नाही, तक्रारी ऐकत नाहीत, जमादार नागसेन वानखडे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह. पिंजर पोलीस स्टेशनमध्ये नुकतेच रुजू झालेले जमादार नागसेन वानखडे यांच्या कार्यपद्धतीबाबत ग्रामस्थांकडून गंभीर नाराजी व्यक्त केली जात असून त्यांच्या मुख्यालयी गैरहजेरीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच तीव्र झाल्याचं नागरिक सांगत आहे. या संदर्भातील वारंवार करण्यात आलेल्या तक्रारी, प्रसार माध्यमातील बातम्या तसेच गावकऱ्यांकडून उमटणारा विरोध पाहता पोलीस प्रशासन काय कारवाई करणार असा सरळ सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. मुख्यालयी गैरहजेरीचा आरोप नागरिक त्रस्त. ग्रामस्थांच्या मते जमादार वानखडे पिंजर बीटवर नियुक्त झाले असले तरी ते मुख्यालयी उपस्थित राहत नाहीत. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की ते अनेकदा अकोल्यावरनं उशिरा दुपारी येतात आणि रात्री पुन्हा अकोल्याला परत जातात. परिणामी चौकशी, तक्रारी, गुन्हे तपासात विलंब होतो. अनेक बुडीत गुन्ह्यांचे तपास प्रलंबित असल्याचा नागरिकांचा दावा असून त्यांच्या अनुपस्थितीमुळे पिंजर सारख्या संवेदनशील भागात असणारी कायदा सुव्यवस्था नाजूक स्थिती अधिकच बिघडल्याचं स्थानिक सांगतात. अरेरावीची भाषा, तक्रारींना प्रतिसाद नाही, गावकऱ्यांचा आरोप. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की सदर जमादार तक्रारी ऐकून घेण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरतात. काही नागरिकांचा आरोप आहे की सामान्य नागरिकांशी उर्मटपणे वागतात, गुन्हेगारांना मोकळे सोडतात, गोरगरिबांना त्रास होतो. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावाही समोर आलाय. वादग्रस्त कामकाज का? ग्रामस्थांचा प्रश्न. नुकताच रुजू झाल्यानंतरही वानखडे हे वादग्रस्त ठरत असल्याचं नागरिक सांगतात. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की स्वतःला मोठे अधिकारी समजतात, एकट्यानेच सगळं मी पाहतो अशी भाषा, कामकाजात पारदर्शकतेचा अभाव. गावातील चोऱ्या, किरकोळ गुन्हे, भांडणे, तंटे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांचा दावा आहे. बीट प्रभार काढावा, नागरिकांची मागणी. सद्यस्थितीत पिंजर सारख्या संवेदनशील गावात बीट जमादार मुख्यालयी हजर राहणे अत्यावश्यक आहे. मात्र असे होत नसल्याने सदर जमादाराचा पिंजर बीटचा प्रभार तातडीने कमी करून कारवाई करावी अशी ग्रामस्थांची लिखित व मौखिक मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडे ग्रामस्थांचा थेट सवाल आहे. माध्यमांमध्ये सतत बातम्या येत आहेत, गावकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत, तरीही कारवाई का नाही असा थेट सवाल आता नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केला आहे. तर हे सर्व आरोप ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनी केलेले असून पोलीस प्रशासनाकडनं अधिकृत भूमिका अद्याप मात्र उपलब्ध नाही. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, अकोला. कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.